नुकतीच मुंबई महानगरपालिकेच्या प्रभारी पदाची जबाबदारी मिळालेली आहे. आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहेत. मुंबईची आणि पिंपरी चिंचवडची आपल्याला जबाबदारी मिळाली आहे. एकीकडे तुम्हाला जबाबदारी मिळते, दुसरीकडे आज ठाकरेंची देखील युती होती आहे. काय भावना आहे? नाही, शेवटी ठीक आहे. आता तो त्यांचा विषय आहे, उद्धव ठाकरे साहेबांचा आणि राज ठाकरे साहेबांचा. आज प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे असं आम्हाला तिथं कळतं, पण त्यात काय डिक्लेअर करतात हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा, त्या बाबतीत आमच्यातले काही जण काल त्यांच्या नेत्यांना त्या ठिकाणी भेटलेले आहेत आणि भेटल्यानंतर आम्ही कुठून लढू इच्छितो, आम्ही गेल्या वेळेस आम्हाला कुठं यश आलं होतं, या सगळ्या गोष्टी तिथं सांगितलेल्या आहेत. पुढच्या 1-2 दिवसामध्ये योग्य असा निर्णय हा घेतला जाईल असं आपण अपेक्षा करू. आणि जर कुठं आम्हाला योग्य असं नाही, आमच्या कार्यकर्त्याला जर मिळालं नाही, मग आमच्या वरिष्ठांशी बोलून मग एकटं आपण जायचं का वेगळं काही समीकरण करायचं का, याचाही विचार त्या ठिकाणी आम्ही करू. प्रभारी आपण आहात, त्यामुळं नक्कीच जागांची आकडेवारी आपल्याला माहिती असणार. किती आहे तुम्ही अपेक्षित जागा करताय? कारण काँग्रेसजवळ 50 जागांचा प्रस्ताव ठेवला असं देखील कळत आहे. म्हणजे काँग्रेस वेगळं किंवा काँग्रेससोबत जायची सुद्धा तयारी तुम्ही ठेवली आहे का महाविकास आघाडी म्हणून तुम्ही एकत्र येता? शेवटी आता प्रयत्न करत असताना महाविकास आघाडीचाच प्रयत्न आपण तिथं करणार, जेणेकरून सगळ्यांची शक्ती एकत्र येऊन भाजपसारख्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात आपण तिथं लढू शकतो. पण समजा शिवसेना, उद्धव ठाकरे साहेबांची आणि राज ठाकरे साहेबांची मनसे यांनी एकत्रितच लढायचं ठरवलं आणि त्याच्यामध्ये काँग्रेसने तर कोणालाही घ्यायचं नाही ठरवलं, तर मग काँग्रेसशी सुद्धा वेगळी चर्चा आम्ही तिथं करू शकतो. मग काँग्रेस आणि आम्ही असे वेगवेगळे समीकरण हे तिथं आपण नक्कीच विचारात घेऊ, जेणेकरून भाजपच्या विरोधात लढू. आणि राहिला प्रश्न आमच्या कार्यकर्त्यांचा, कार्यकर्ते इच्छुक आहेत लढण्यासाठी, त्यामुळे जास्तीत जास्त सीट कसे आम्हाला मिळतील यासाठी आम्ही प्रयत्न करू. आता शिवसेनेली जर आम्हाला न्याय दिला तर आम्ही त्याचा विचार करू, आणि जर ते न्यायच देत नसतील तर मग काँग्रेस आणि आम्ही, आणि जर दोन्ही विषय होत नसतील तर मग एकला चलोसुद्धा कदाचित आमच्या नेत्यांशी आम्ही बोलून त्या बाबतीत निर्णय घेऊ शकतो. दादा, ठाकरेंसोबत गेलं पाहिजे अशी तुमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे, मात्र तुम्ही जो प्रस्ताव देताय अगदी 10 आणि 15 जागा देण्यासंदर्भामध्ये कुठं प्रतिकूलता त्यांच्याकडून दर्शवली जाते. तुम्ही तर 32 ते 33 जागांचा प्रस्ताव ठेवला आहे अशी माहिती. नाही, आता पलीकडनं जे काय आम्हाला कळालेलं आहे, आमचे कार्यकर्ते जे काल परवा गेले होते 15च्या आसपास ते द्यायला इच्छुक आहेत. पण 15 देत असताना सुद्धा जिथून आपण खऱ्या अर्थाने लढू शकतो आणि निवडून येऊ शकतो अशी सुद्धा जागा देणं फार तितकंच महत्त्वाचं आहे. पण काही जागांवर काही कार्यकर्ते जे निवडून येऊ शकतात अशांना न्याय मिळतोय, पण बहुतांश जागेवर तो मिळत नाही. त्यामुळे लढायचं म्हणून लढून चालणार नाही. आपल्याला लढायचं तर जिंकण्यासाठी लढायचं आहे आणि सामान्य लोकांची सत्ता या महानगरपालिका मुंबईमध्ये आपल्याला आणायची आहे. त्यामुळे विचार करत असताना विनेबल कॅन्डिडेट्स कोणाकडे आहेत, कसे आहेत, या दृष्टिकोनातून सुद्धा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. पूर्वी परिस्थिती वेगळी होती, आज आपल्याला एकमेकाची मदत तिथं लागणार आहे. त्यामुळे हट्ट धरून होत नसतं, काही वेळेस आपल्याला मागं जावं लागतं, काही वेळेस पुढं यावं लागतं, आणि अशा अनुषंगानेच कुठंतरी आघाडी ही टिकत असते. आणि जर याच्या पुढं मागे कुणीच करणार नसेल तर मग आघाडी टिकणंसुद्धा तिथं अवघड होऊ शकतं. आता राहिला प्रश्न पुण्याचा. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, पिंपरी चिंचवडला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा आहेत. पिंपरी चिंचवडचे तर तुम्ही प्रभारीच आहात. काय सध्याचं स्टेटस को आहे? आणि दुसरी गोष्ट अशी, अजित पवारांना कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणले 26 तारखेला आम्ही घोषणा करतोय आघाडीची. हे बघा, स्थानिक राजकारणाबद्दल आपण जर बोललो, खास करून पिंपरी चिंचवड, तिथं स्थानिक लेवलला भाजपचे जे सर्व नेते आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार तिथं करत आहेत. त्यांच्यामध्ये रिंग निर्माण केली जाते कॉन्ट्रॅक्टरमध्ये, आणि मग तशी कामं 5-6 कॉन्ट्रॅक्टरमध्येच वाटून घेतली जातात. त्यामुळे तिथे असणारे जे सर्व लोक आहेत जे भाजप विरोधी आहेत, आता त्याच्यात दादांचा पक्षसुद्धा स्थानिक लेवलला तशीच तिथं परिस्थिती आहे, तो भाजपच्या विरोधात आहे. आम्ही तर भाजपच्या विरोधात आहोतच, आणि मग इतरही सर्व पक्ष. त्यामुळे तिथे असणारे जे स्थानिक सर्व नेते आहेत त्या शहराचे, आणि पिंपरी चिंचवडच्या बाबतीत नेते आणि कार्यकर्त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं, आणि राहिला प्रश्न पुण्याचा तर कार्यकर्त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं, तर त्यांचं सगळ्यांचं मत आलं की आपण भाजपच्या विरोधात वेगवेगळे समीकरण, त्याच्यामध्ये समजा राष्ट्रवादी अजितदादा पक्षाचं सुद्धा समीकरण जर गृहीत धरलं तर यश आपल्याला मिळू शकतं. शेवटी आता चर्चा आमची सुरू आहे आमच्या कार्यकर्त्यांबरोबर. त्यांचं म्हणणं हे समजून घेतलं जाईल, आणि ते समजून घेतल्यानंतर आमच्या वरिष्ठांशी बोलून योग्य ती रणनीती पुढच्या 2 दिवसात आम्ही फायनल करू.
सुप्रियाताई आज पुण्याला गेलेले आहेत. प्रशांत जगतापांची नाराजीचा सूर जो आहे तो महाराष्ट्रभर सध्या गाजतोय. काय त्यांच्या बाबतीत बोलणं आहे? तुमचं प्रशांत जगतापांशी बोलणं झालं का? नाराजी त्यांची दूर झाली आहे का? आणि आज काहीतरी पत्रकार परिषद देखील होणार आहे, काय अपेक्षित? नाही, प्रशांत दादा एकदम प्रामाणिक कार्यकर्ता, चांगला कार्यकर्ता आहे. आणि राजकारणात माझं एकच मत आहे की समजा जर इतर कार्यकर्ते आपल्याला काही वेगळं समीकरण सांगत असतील तर त्यांचंसुद्धा ऐकून घेणं हे महत्त्वाचं असतं. कारण राजकारणात स्वतः आपल्याला काय वाटतं, आपण कोणासमोर जाऊ शकत नाही, हे जे व्यक्तिगत विषय असतात ते थोडेसे बाजूला ठेवावे लागतात. भावनिक न होता प्रॅक्टिकल निर्णय कार्यकर्त्यांसाठी तिथे घ्यावे लागतात. आता सुप्रियाताई आज तिथे गेलेले आहेत, त्यामुळे योग्य असा निर्णय हा व्यक्तीच्या पुढे जाऊन पार्टी आणि कार्यकर्त्यासाठी प्रशांतदादा आणि सर्वच तिथले नेते घेतील असा विश्वास वाटतो. अजित पवारांना मुंबईतनं बाहेर काढायचा प्रयत्न आता होतोय. महायुती शिंदे आणि भाजप एकत्र जात आहेत आणि अजित पवार स्वबळावर लढत आहेत, अशी एक चर्चा जोरदार सुरू आहे. नवाब मलिकांना प्रचंड विरोध आहे आणि त्यामुळे हा निर्णय होतो. बघा, राहिला प्रश्न भाजपचा, एकनाथ शिंदे साहेबांचा काही प्रमाणात फायदा हा मराठी वोटरमध्ये मुंबईमध्ये होऊ शकतो. मग मुंबईमध्ये काही प्रमाणात त्यांना रेड कार्पेट दिल्यासारखं आहे, पण त्यांची मागणी कदाचित 110च्या पुढं आहे, पण त्यांना 60-50च्या आसपास कुठंतरी घ्यावे लागतील अशी तिथं परिस्थिती आहे. पण दुसऱ्या बाजूला जिथं एकनाथ शिंदे साहेबांचा बालेकिल्ला आहे तो तर रवींद्र चव्हाण साहेब फोडत चाललेले आहेत. त्या बाबतीत काय? त्यामुळे कुठं ना कुठंतरी या दोघांना अडचणीत आणलं जातंय का असाही प्रश्न लोकांमध्ये निर्माण झालेला आहे. त्यामुळे मुंबईकडे एकनाथ शिंदे साहेबांचा विचार करत असताना दुसरे जे त्यांचे बुरुज आहेत नाही तर किल्ले आहेत ते भाजपकडनं फोडले जातात. त्या बाबतीत काय म्हणायचं? शेवटचा प्रश्न, कुख्यात गुंड मयूर शिंदेला ठाण्यामध्ये भाजपनं प्रवेश दिला आहे. महाराष्ट्रभरात त्यांचे प्रवेश होत आहेत. गुंड, वेगवेगळ्या आरोपांमध्ये असणारे लोक, अशा लोकांना संधी दिली जाते, हे चित्र आता समोर होतं. आता गुंडांना संधी नाही तर पाठबळ मोठ्या प्रमाणात हे भाजपचे नेते देतात, हे आम्ही तिथं सांगितलं आहे. माझ्या मतदारसंघामध्ये राम शिंदे सर जे सभापती आहेत त्यांनीसुद्धा अनेक गुंडांना पाठबळ दिलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. या इलेक्शनमध्ये सुद्धा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना त्यांनी तिथं तिकीटं दिलेली आहेत. त्यामुळे जे काही वर केलं जातं तेच खाली अनुकरण केलं जातं, हे आपण सगळीकडे त्या ठिकाणी बघितलेलं आहे. त्याच्याचबरोबर आपण भाजपने पालघरमध्ये जे काही साधूंच्या हत्येमध्ये लोक इन्व्हॉल्ड होते असं भाजपचंच मत होतं. अशाच लोकांना पार्टीमध्ये घेतलं, सगळीकडनं विरोध झाला, पार्टीमधून काढून टाकलं. पण भाजपचाच एक आमदार हा त्यांच्या त्या जो व्यक्ती गुंड ज्यांनी साधूंना मारलं असं भाजप म्हणतोय, त्याच्याच कार्यक्रमाला भाजपची लोक जातात. त्यामुळे कुठंतरी दाखवण्याचे दात आणि खाण्याचे दात हे भाजपचे वेगळेत असं आपल्याला म्हणावं लागेल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय भाजपचे दाखवण्याचे आणि खाण्याचे दात वेगवेगळे आहेत, अशा पद्धतीची प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे. कॅमेरामॅन अनिल सनगरेसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.